नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची जी केची सिरीज सुरू करतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज हा आपला पहिला व्हिडिओ आहे आणि प्रश्न क्रमांक पहिला पहा. यामध्ये जवळपास आपण 100 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि ही सिरीज टोटल 10,000 प्रश्नाची अशी सुरू राहणार आहे. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, साईडला दिलेली बेल आयकॉन दाबा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. तर पहा, साताराचे प्रतिसरकार कोणते पाक्षिक प्रकाशित करत होते? उत्तर आहे स्वतंत्र भारत. पुढील प्रश्नावर पहा, सरदार पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोणत्या शहरामध्ये आहे? उत्तर आहे हैदराबाद. आपण सर्वात फास्टमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, कारण की 10 मिनिटामध्ये आपण 100 प्रश्न कव्हर करणार आहोत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे डॉक्टर बाळीराम हेडगेवार. त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर कोणत्या वृत्तपत्राशी संबंधित नाही म्हटलेलं आहे? तर राष्ट्रवाद उत्तर आहे. त्यानंतर बघा, मराठवाड्याचा इतिहास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? ग्रँड डफ यांनी. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, महात्मा फुलेंनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? ज्योती निबंध. पुढील प्रश्न पहा, महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे? उत्तर आहे 1436. त्यानंतर बघा, महात्मा फुलेंनी कोणत्या वर्षी सत्यशोधक समाजाची स्थापना केली? उत्तर आहे 1873. पुढील प्रश्न पहा, खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? उत्तर आहे मिथेन. पुढील प्रश्न पहा, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? उत्तर आहे 746. नेक्स्ट प्रश्न पहा, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? उत्तर आहे टंगस्टन. त्यानंतर पहा, मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? उत्तर आहे जिप्सम. त्यानंतर पहा, प्रथिने कशापासून बनवली आहेत? उत्तर आहे अमिनो ॲसिड. त्यानंतरचा प्रश्न, छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती हाडे आहे? उत्तर आहे 24. पुढील प्रश्न पहा, वातावरणातील सापेक्ष आर्द्रतेचा मापन करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? उत्तर आहे हायग्रोमीटर. पुढील प्रश्न पहा, युरिया या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? उत्तर आहे 46%. नेक्स्ट प्रश्न पहा, 1927ला कर्मवीर भाऊराव यांच्या मित्र वसतिगृहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केले? उत्तर आहे महात्मा गांधी. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्राचे पोलिसाचे C-16 हे दल कशाची बिनमोड करण्यासाठी वापरले जातात? उत्तर आहे नक्षलवाद. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे आसाम. पुढील प्रश्न पहा, सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते आहे? उत्तर आहे डॉलर. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, उगवत्या सूर्याचा देश कोणता? उत्तर आहे जपान. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण? तर उत्तर आहे शिवाजी सावंत. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, सरहद्द गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? उत्तर आहे जवाहरलाल नेहरू, खान अब्दुल गफ्फार खान. त्यानंतर पहा, 16 नंबर, जय जवान जय किसान हे उद्गार कुणाचे होते? उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. त्यानंतरचा प्रश्न पहा, चांदीची संज्ञा काय आहे? तर उत्तर आहे Ag. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, रक्तभिसरण प्रक्रियेतील अडथळे शोधण्यासाठी कोणत्या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग करतात? उत्तर आहे सोडियम. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर उत्तर आहे यकृत. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणता रोग ड जीवनसत्वाच्या अभावी होतो? उत्तर आहे मूळदूस. त्यानंतरचा प्रश्न पहा, कोणता वायू हा हसणारा वायू असे म्हणतात? उत्तर आहे नायट्रस ऑक्साईड. पुढील प्रश्न पहा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिसळले जाते? उत्तर आहे बॉक्साईट. पुढील प्रश्न पहा, जय जवान जय किसान हे उद्गार कोणाचे आहे? तर उत्तर आहे लाल बहादूर शास्त्री. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतीय पोलीस सेवा प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे म्हटलेलं आहे? उत्तर आहे तेलंगणा. त्यानंतर पहा, मीनाक्षी मंदिर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मदुराई. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर उत्तर आहे सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यानंतरचा पुढील प्रश्न पहा, ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळवले जाते? उत्तर आहे बॉक्साईट. त्यानंतरचा प्रश्न पहा, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळते? उत्तर आहे पांढरा. त्यानंतरचा प्रश्न पहा, कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्याला सर्व योग्य ग्राह्य असे म्हणतात? उत्तर आहे AB. त्यानंतर पहा, कोणती पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करतात? उत्तर आहे पांढरा. त्यानंतर बघा, मानवी शरीरातील तापमान सर्वसामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते? उत्तर आहे 36.9. त्यानंतरचा प्रश्न पहा, ऑर्निथोलॉजी हे
चे शास्त्र आहे? तर उत्तर आहे पक्षी. त्यानंतर पहा CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? तर उत्तर आहे मिथेन. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वात रॅपिड फायरमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 100 प्रश्न पाहिलेले आहे, तुम्ही मोजू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.